तो सुफियान सिद्दीक ठरला अंतिम मॅचचा सामनावीराचा अगदार। मी या ठिकाणी धटागावचे अध्यक्ष बालकृष्ण राटाडे आणि भास्कर राटाडे यांच्या शुभ हस्ते या फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक देण्यासाठी पाठवतोय। या ठिकाणी मी आयोजकांच्या वतीनं आमंत्रित करतोय आलेल्या पाहुण्यांना जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। वादळी खेळी करणारा सुफियान सिद्दीक। या संपूर्ण स्पर्धेचा आपण पाहिलं तर षटकारांची आतषबाजी झाली, चौकारांची आतषबाजी झाली। या ठिकाणी उत्कृष्ट चौकारांसाठी चौकारांचं आदिलशाह म्हणून ज्याच्याकडे संपूर्ण टुर्नामेंटमध्ये त्यानं लक्ष केंद्रित केलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यानं आपल्या बॅटीतून घणाघाती एका मागोमाग एक फटके मारले, चौकारांचा बादशाह ज्याला म्हटलं जातं, अशा पद्धतीचं पारितोषिक देखील या ठिकाणी आहे। हा तर या संपूर्ण स्पर्धेचं जो पारितोषिक आहे ते शिवाजी शेलार यांच्या माध्यमातून हे पारितोषिक देण्यात आलेलं आहे। तर चौकारांचा बादशाह ठरलेला आहे युनिकेम संघाचा दुर्गेश। या ठिकाणी दुर्गेश यायचा आहे। संतोष राटाडे आणि राकेश मस्कर यांना विनंती करते आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी दुर्गेशचा सत्कार करायचा आहे। एक ट्रॉफी खऱ्या अर्थानं आयोजकांच्या वतीनं ठेवण्यात आलेली आहे। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। त्याच्या बॅटमधून एका मागोमाग एक मोठे फटके पाहिले आणि युनिकेम संघाला सेमीफायनल पर्यंत धडक मारण्याचा त्याने प्रयत्न केला। सर्वाधिक चौकार लगावण्याचा विक्रम जातोय दुर्गेश या बॅटरच्या नावे, ज्यानं अफलातनं फटकेबाजी युनिकेम लॅबोरेटरीज या संघासाठी केली आणि सर्वाधिक चौकाराचा विक्रम त्याच्या नावे या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिला। या ठिकाणी आपण पाहिलं तर सर्वोत्कृष्ट षटकार ज्याने डोल्याचं पारणं फेडणारी फटकेबाजी केली आणि व्यासपीठावरती बसणाऱ्या आमच्या आलेल्या पाहुण्यांच्या सुद्धा डोल्याचं पारणं फेडलं या फायनलच्या मॅचमध्ये सुद्धा आणि मागच्या 2 दिवसामध्ये सुद्धा त्याच्या बॅटमधून तब्बल 11 षटकार या क्रीडा संकुलांच्या मैदानावरती पेश केले। असा रोहा रॉयल संघाचा मजर गौरी ठरतोय बेस्ट सिक्सरचा पारितोषिकाचा भागदार। दिलीप धोंडगे आणि किशोर रटाडे यांना विनंती करते आपल्या शुभ हस्ते मजर गौरीला या ठिकाणी सन्मानित करायचंय। किशोर मोस्ट सक्सेस ऑफ द टुर्नामेंट तब्बल 11 षटकार ज्याच्या बॅटमधनं आले आणि जैनाब 11 रोहा रॉयल्स या संघाला मोठमोठ्या धावसंख्या ज्यानं उभारून दिल्या तो मजर गौरी ठरतोय मोस्ट सक्सेस ऑफ द टुर्नामेंट। त्यानंतर मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर म्हणून आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत। एक आयोजकांच्या वतीने नवीन पारितोषिक या ठिकाणी किशोर देण्यात आलेलं आहे। मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ज्याच्या बॅटमधून तब्बल 80 धावा या ठिकाणी ठोकल्यात कुठल्यात आजच्या दिवसामध्ये सर्वोत्कृष्ट खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली असा हा शिवरे संघाचा प्रसाद पाटील ठरतोय मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर। किशोर मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ द टुर्नामेंट टीम वैष्णवी 11 अशिवरे संघाचा प्रसाद पाटील ज्यानं अफलातनं फटकेबाजी केली आहे। मी या ठिकाणी भगवान जाधव आणि शंकर बाबा खैर यांना विनंती करते आपल्या शुभ हस्ते प्रसाद पाटील याचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे। प्रसाद पाटील मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ द टुर्नामेंट एक सुबक अशी बॅट अर्थातच 47 लाईव्ह यांच्या माध्यमातून बॅट आणि एक आकर्षक अशी ट्रॉफी देऊन मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर प्रसाद पाटील ज्याच्या बॅटचा बोलबाला संपूर्ण दिवसामध्ये राहिला, ज्याच्या बॅटनं आज खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये तारे सितारे असणाऱ्या संघानं सुद्धा पराभूत करण्यास भाग पडलं असा प्रसाद पाटील ठरलाय मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ द टुर्नामेंट।
त्यानंतर या सुनार सिद्ध चषकाचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज ज्यानं हा किताब पटकावला आहे तो मोस्ट फेवरेट बॉलर म्हणूया आपण त्याला, कारण की कमी वयामध्ये याने यशाची उंची गाठली आहे. त्याच्या नावावरती 7 विकेट 38 धावा खर्च केल्यात. 5ची इकॉनॉमी प्रति षटकामागे त्याने राखली आहे. असा सर्वोत्कृष्ट गोलंदाज श्री धावीर महाराज तलवली संघाचा साईराज नरे ठरतोय सर्वोत्कृष्ट गोलंदाज. या ठिकाणी महादेव शेठ राठाडे, केशवजी भोगटे यांना विनंती केली की आपल्या शुभ हस्ते स्पोर्ट्स सायकल देऊन या ठिकाणी त्याला पारितोषिक वितरण करायचं. किशोर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ज्यानं 7 विकेट्स मिळवल्यात आणि टीम श्री धावीर महाराज तळवली या संघासाठी एक महत्वपूर्ण कामगिरी ज्याच्या माध्यमातून करण्यात आली आहे तो साईराज नरे ठरलाय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. सरपंच सुवर्णाताई राठाडे यांच्या वतीने ही सायकल देण्यात आलेली आहे. खऱ्या अर्थानं साईराज नरे कमी कालावधीमध्ये यशाची उंची याने गाठली आहे. असा साईराज नरे सर्वोत्कृष्ट गोलंदाजचा किताब त्याने त्याच्या नावावरती पटकावलाय. यानंतर बेस्ट फलंदाज सर्वोत्कृष्ट फलंदाज ज्याच्या बॅट मधून 11 बॉल 98 धावा 41 चेंडू मध्ये 98 धावा त्याने ठोकल्या. पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत त्याचा बोलबाला राहिला. एनिगेज सर्वोत्कृष्ट फलंदाज रोहा रॉयल संघाचा 41 चेंडू 98 धावा मज्जर गौरी ठरतोय सर्वोत्कृष्ट फलंदाज. नयनभाऊ राठाडे, सूर्यकांतजी मोरे आणि विनायकजी चितलकर यांना विनंती करत आपल्या शुभ हस्ते मजर गौरी याला सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा किताब देऊन गौरवायचा आहे. यशवंतजी राठाडे माजी उपसरपंच यांच्या वतीने ही स्पोर्ट्स सायकल देण्याचं त्याने काम केलेलं आहे. खरोखर जोरदार टाळ्या झाल्यात पाहिजेत. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट त्याच्या पाठमधनं तब्बल 11 षटकार आपल्याला पाहायला मिळाले आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये धावा आल्या त्याच्या बॅटमधनं 98. तो मजर गौरी टीम जैनाबी लेवल रोहा रॉयल संघाचा मजर गौरी ठरतोय बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. तर या सुनार सिद्ध क्रीडा मंडळ आयोजित या संपूर्ण स्पर्धेचा चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिकाचा मानकरी ठरलाय श्री धावीर महाराज तलवली संघ. विनंती असेल संघाचा संघनायक पूर्ण टीम आली तरी चालेल. साईराज नरे आपण सुद्धा यायचं आहे. श्री धावीर महाराज तलवली चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिकाचा हकदार ठरतोय. डीजे यशवंतजी राठाडे, केशव भोगटे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते चतुर्थ क्रमांकाच्या पारितोषिकाचं वितरण करायचं आहे. प्रेक्षकांना विनंती आहे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सुनार सिद्ध चषकामध्ये आपल्या नावाची मोर उमटवीत RTPL चा फॉर्मॅट ज्याने ठेवला असा चतुर्थ क्रमांकाचा हकदार ठरतोय शिवाजी शेलार, त्याचप्रमाणे यशवंतजी राठाडे, त्याचप्रमाणे केशव भोगटे यांच्या शुभ हस्ते या चतुर्थ क्रमांकाचं वितरण करायचं आहे. कॅश प्राइज 25,000 रोख रुपये. त्याचप्रमाणे हा झलालचा चषक खऱ्या अर्थानं या सोनार सिद्ध चषकाची शान वाढवणारा हा चषक पाहायला मिळतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. सचिन शेठ लिंबोरे यांच्याकडून या चौथ्या क्रमांकाचे पारितोषिकाचे ते खऱ्या अर्थाने प्रेक्षक आहेत. त्यांच्या वतीने रोख रुपये 25,000 झलालचा चषक देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये 25,000 भव्य दिव्य झलालचा चषक
तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी औद्योगिक क्षेत्रामधील ज्या संघाचा नेहमीच बोलबाला राहिलाय असं युनिकेम लॅबोरेटरीज ठरतोय तृतीय क्रमांकाचा पारितोषिकाचा हकदार मी जयवंतदादा मुंडे यांना विनंती करतोय, त्याचप्रमाणे नयन भाऊ रटाटे, सूर्यकांत मोरे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी तृतीय क्रमांकाचं वितरण करायचं आहे. ज्या संघाला या स्पर्धेमध्ये वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली, अचानक ज्या संघाची या स्पर्धेमध्ये स्थान निर्माण झालं आणि तो संघ युनिकेम लॅबोरेटरीज या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा हकदार ठरत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. रोख रक्कम 25,000 सन्माननीय रोहिदास शेठ पाशीलकर आणि सोनार सिद्ध चषक देऊन युनिकेम लॅबोरेटरीज या संघाला इथे पुरस्कृत करण्यात येतोय. त्याचप्रमाणे श्री सोनार सिद्ध क्रीडा मंडळ आयोजित या भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचा उपउपांत्य फेरीचा हकदार ठरलाय. खऱ्या अर्थानं सेमी फायनल पर्यंत आणि फायनल पर्यंत धडक मारणारा वैष्णवी 11 हशिवरे ठरतोय या संपूर्ण स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा हकदार. मी या ठिकाणी आयोजकांच्या वतीने रोहिदास शेठ पाशीलकर यांना विनंती करतोय, त्यांच्या समवेत असणारे मान्यवरांना अनेक मान्यवर आहेत त्या ठिकाणी मी विनंती करतोय की आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आणि या द्वितीय क्रमांकाचं पारितोषिकाचं वितरण करायचं आहे. महत्वपूर्ण सामना होता, महत्वपूर्ण ही मॅच होती. किशोर तात्या मालुसरे यांचा वैष्णवी 11 हशिवरे संघ या ठिकाणी या स्पर्धेतील पारितोषिकाचं ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पारितोषिक लाभलेलं आहे ते सर्वांचे लाडके बंधू आदरणीय विजयरावजी मोरे यांच्या माध्यमातून रोख रुपये 50,000 हा जलालचा चषक या ठिकाणी त्यांच्या वतीने देण्यात आलेला आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे तशा दानशूर व्यक्तिमत्वासाठी. थोडं खाली बसले चालेल, थोडं खाली बसले चालेल तुम्ही. किशोर तात्या मालुसरे यांच्या मालकीचा असलेला वैष्णवी 11 हशिवरे संघ सोनार सिद्ध चषकातील उपविजेतेचा हकदार ठरतोय. डीजे थोडं कमी करायचं आहे. या ठिकाणी धाटाव म्हटलं तर अनेक खेळाडू या स्पर्धेच्या दरम्यान आपल्याला खेळताना पाहायला मिळते. क्रिकेट असो, कबड्डी असो, त्याच दरम्यान या ठिकाणी छोटेखानी सत्कार होत आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून एक धाटा गावातील उमदा खेळाडू, एक हरवणारी खेळाडू आपल्याला ज्यानं रोहा तालुक्यामध्ये नव्हे तर रायगड जिल्ह्यामध्ये धाटाव गावाचं नाव घेऊन खऱ्या अर्थानं कबड्डीचा करिश्मा कायम ठेवला असा धाटाव संघाचा शुभम मोरे याचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान होत आहे. रायगड जिल्ह्याच्या कबड्डी संघामध्ये टॉप 40 मध्ये त्याची निवड झाली होती असा शुभम मोरे याचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान होत आहे. आणि या मंडळाचा तो सदस्य सुद्धा आहे मी विनोद भाऊ पाशीलकर आदरणीय, त्याचप्रमाणे विजयरावजी मोरे बंधू, त्याचप्रमाणे जयवंतदादा मुंडे, त्याचप्रमाणे रोहिदास शेठ पाशीलकर, यशवंतजी राटाडे, केशव भोगटे, नयन भाऊ राटाडे, सूर्यकांत मोरे यांच्या शुभ हस्ते या गुणी खेळाडूचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातोय. त्यानंतर या ठिकाणी आपण ही संपूर्ण स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून जगभरात लाईव्ह दाखवण्यात आली अशा फोर्स वन लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्ण जगभरात दाखवण्यात आली. त्यांच्या वतीनं या ठिकाणी मी सत्कार त्यांचा करण्याचा या ठिकाणी मी आयोजकांच्या वतीने सांगण्यात येत आहे. तर विनंती असेल आपला एक प्रतिनिधी यायचा आहे आणि आपला या ठिकाणी यथोचित मान सन्मान स्वीकारायचा आहे. संपूर्ण स्पर्धा जगभरामध्ये यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह दाखवण्याचं काम, प्रत्येक क्षण हा कॅमेऱ्यामध्ये टिपण्याचं काम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला.
रचित रवींद्र सारखी हेअरस्टाईल पहा. आपण पाहिलं ना तर रचित रवींद्र सारखी हेअरस्टाईल आहे. क्रिकेट प्रेमींना पहा याची हेअरस्टाईल पहा. जो आघाडीचा गोलंदाज आणि फलंदाज सुद्धा आहे. त्याचप्रमाणे 4 दिवस संपूर्ण स्पर्धा ज्याच्या सूत्रसंचालनाच्या माध्यमातून आपण ही सुमधुर वाणीतून आपण ऐकली. असा किल्लेगावचा सुपुत्र त्याच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं सूत्रसंचालन करण्यात आलं. असं आमचं सहकारी मित्र किशोर कोंगिले याचं या ठिकाणी कोकरे याचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातोय. मी आदरणीय विनोद भाऊ पाशीलकर त्याचप्रमाणे विजयरावजी मोरे खरोखर गोड आवाज म्हणूया आपलं किल्ल्या गावातील. त्याचप्रमाणे धाटाव गावाचं एक आपल्याला वॉइस या ठिकाणी ऐकायला मिळाला. आपला असा धाटाव गावचा सुपुत्र प्रतीश भोगटे याचं सुद्धा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केलं जातोय. प्रतीशाला सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. मी यशवंतजी राठाडे त्याचप्रमाणे जयवंतदादा मुंडे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते प्रतीशचं सुद्धा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर हे संपूर्ण या ग्राउंडला पट्टी मारण्यापासून असू द्या, त्या मंडपचं काम डेकोरेशनचं काम करण्यापासून असू द्या, दिवस रात्र मेहनत घेतली आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण पाहिलं तर सुसज्ज असा भव्य दिव्य व्यासपीठ ज्याने उभारून दिला असं आपल्या गावातील मनोज मोरे आणि त्याचा बंधू महेश मोरे यांचं संपूर्ण पाहिलं तर डेकोरेशनचं संपूर्ण काम आहे ते वाखणण्यात जोग आहे. एक भला मोठा व्यासपीठ त्यांच्या माध्यमातून उभारण्यात आलं. मी विनंती करतो डीजे महेश आपण यायचं पुढं आणि आपलं सन्मान या ठिकाणी आपलं सत्कार स्वीकारायचा आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे डीजे महेश साठी. त्याचबरोबरीने या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांना समालोचकाची भूमिका पार पाडली या गावचा एक गोड आवाज रुपेजी रटाटे सर यांचाही सुद्धा आपण यथोचित मान सन्मान करूयात. यथोचित मान सन्मान केला जातो या मुख्य मंचकावरती. रुपेजी रटाटे सर जे पेशाने पत्रकार आहेत आणि त्यांचा या मुख्य मंचकावरती यथोचित मान सन्मान केला जातो. एक गोड आवाज या गावचा तुम्हाला सर्वांचा भेटीला आला आणि एक नवीन उभारता समालोक सुद्धा पाहायला मिळाला. जर रुपेश सरांचं समालोचन आवडलं असेल ना तर जोरदार टाळ्या व्हायला काहीच हरकत नाही. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये ज्याने पंचांची भूमिका पार पाडली त्यांचा पण शब्द सुमनाने सुद्धा आपण स्वागत करणार आहोत. त्यामध्ये हॅरी जाधव असतील, भावेश ठमके असतील, त्यानंतर मनोज असतील, त्यानंतर प्रतीश असतील, गीतेश भोगटे असतील, त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धेचं मुख्य आकर्षण असणारी ही स्पोर्ट्स बाईक खऱ्या अर्थानं आपण पाहूया कोणाच्या वाटेला जाते. आमचे आलेले मान्यवर सुद्धा या संपूर्ण स्पर्धेचं थेट लाईव्ह प्रक्षेपण पाहिलं, सगळ्या गोष्टी पाहिल्या. या ठिकाणी आपण पाहिलं तर आपण या ठिकाणी अनाउन्समेंट करणार आहोत. 2 दावेदार ह्या बाईकसाठी पूर्ण रेसमध्ये होते. आपण पाहिलं तर एका खेळाडूने 41 चेंडूमध्ये 98 धावा कुठल्या होत्या, तर दुसऱ्या खेळाडूने 41 चेंडूमध्ये 91 धावा कुठल्या होत्या. मात्र एक असा गोलंदाज सुद्धा होता ज्याने 6 चेंडूमध्ये 35 धावा देत 8 विकेट घेतल्या. 6 षटकामध्ये त्याने 35 रन देत 8 विकेट घेतल्या. खऱ्या अर्थानं अतिशय सुरेख फटकेबाजी त्याच्या बॅटमधून सुद्धा पाहिली. गोलंदाजी करत असताना भेदक गोलंदाजी सुद्धा पाहिली. एनिकेच या संपूर्ण स्पर्धेचा मालिकावीर, मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द सिरीज, ऑफकोर्स नो डाऊट पिंट्या पाटील मॅन फ्रॉम हाशिवरे ठरतोय या संपूर्ण स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीजचा हकदार. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं किशोर तर त्याच्या बॅट मधून 41 चेंडू मध्ये 91 धावा गोलंदाजी करत असताना 35 धावा देत 8 विकेट ज्याने घेतल्या आणि 11 खेळाडू यायचे.
मित्रांनो जोरदार टाळ्या मारायच्या, जोरदार टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी त्यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. या ठिकाणी एक मिनिट पिंट्या पाटील, या ठिकाणी आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं या बाईकवर बसण्याचा मान या सुनार सिद्ध चषकामध्ये या संपूर्ण आयोजनामध्ये तुला बसण्याचा मिळाला आहे. काय सांगशील या यशामागचा तुझा नेमका काय वाटा होता आणि कशा पद्धतीने तू या बाईकवर बसण्यासाठी प्रयत्न केले होतेस? प्रयत्न असे काय नाही, ही बाईक मिळाली ते माझ्या टीममुळेच मला मिळालेली आहे. त्यामुळे माझा अधिकार कमी पण माझ्या टीमचा अधिकार जास्त आहे. ती टीम बरोबर असतात म्हणून आम्हाला असे प्राईज वगैरे मिळतात. टीम एकत्र खेळतोय, असेच खेळत राहू. तर या पहिल्या बाईक वरती डबल सीट पहिला कोणाला घेऊन जाणार तू? नाही, ही बाईक मित्रांसाठीच. तर हा होता आपण पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीजचा हकदार, मॅन फ्रॉम हशिवरे पिंट्या पाटील. जोरदार मित्रांनो टाळ्या झाल्या पाहिजे खेळाडूसाठी. याच्या नावावरती 2 बाईक आहेत असा मॅन फ्रॉम हशिवरे संघाचा पिंट्या पाटील. तर मी यानंतर या संपूर्ण स्पर्धेचं ज्याने विजेतेपद पटकावलं असा रोहा रॉयल्स ठरतो या संपूर्ण स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा हकदार. मी विनंती करेल आपण 11च्या 11 खेळाडूंनी व्यासपीठावरती यायचं आहे, एक एक करून यायचं. या ठिकाणी आपल्याला मेडल आहे. एकेकाने मेडल घालून पुढे यायचं आहे. खाली बसायचं या ठिकाणी. मित्रांनो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. जुनेद 11 रोहा रॉयल संघ अंतिम विजेता ठरतोय. 1,21,000 रुपयाचा रोख कॅश प्राइज आदरणीय विनोद भाऊ पाशीलकर यांच्या वतीने हे पारितोषिक देण्यात आलेलं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आदरणीय विनोद भाऊंसाठी सुद्धा. कोणत्याही खेळामध्ये खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर आदरणीय विनोद भाऊ पाशीलकर यांचा मोठा हटखंड असतो आणि त्यांच्या वतीनं अनेक मोठमोठे पारितोषिक संपूर्ण स्पर्धेला दिले जातात. त्यांच्या समवेत आपण पाहिलं तर आदरणीय विजयरावजी मोरे असतात, यशवंतजी राठाडे असतात, जयवंतदादा मुंडे असतात. चेरप करायचं आहे. हिप हिप. खऱ्या अर्थाने सलमानला पाहिलं अभि गुडेकर असेल, आपण पाहिलं तर मजर गौरी सुद्धा आहे या ठिकाणी, गणी भाई सुद्धा आहे. अनेक दिग्गज खेळाडूंच्या भरणा असलेला संघ जुनेद 11 रोहा रॉयल्स अंतिम विजेता पदावरती आपली मोहर उमटवतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अंतिम विजेता संघ सोनार सिद्ध क्रीडा मंडळ आयोजित भव्य दिव्य क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा महाकुंभ मेळा. धन्यवाद. या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्वच मान्यवरांचं या ठिकाणी आम्ही असं हार्दिक असं स्वागत करतो. आपली वेलात वेल काढून या ठिकाणी उपस्थिती दर्शवली. गणपती बाप्पा